या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने सहकारी पाणीपुरवठा संस्थांवरील वाढत्या ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनांबाबत तसेच नदीकाठच्या शेतकऱ्यांवर करण्यात येणाऱ्या सोलर कनेक्शनच्या सक्तीविरोधात सोमवार 8 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन होणार आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील 25 ते 30 सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे ट्रान्सफॉर्मर, वायर व मोटारींचे साहित्य चोरीला गेले असून एकाही प्रकरणातील आरोपींचा शोध लागलेला नाही. त्यामुळे संस्थांसह शेतकरी वर्गात संतापाची लाट आहे. नदीकाठचा परिसर भुसभुशीत असून पुराचा धोका कायम असल्याने सोलर पॅनल बसवणे कठीण व अव्यवहार्य आहे. तरीही महावितरणकडून सोलर कनेक्शनची सक्ती केली जात असल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी होत आहे, असा आरोप फेडरेशनने केलाय. पूर्वीप्रमाणे फीडरवरूनच कृषी वीज कनेक्शन द्यावे ही प्रमुख मागणी आंदोलनात मांडली जाणार आहे, अशी माहिती विक्रांत पाटील किनीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. संजय बाबा घाटके यांनी सांगितले, शेतकऱ्याला जगणं खूप कठीण झालं आहे. ही संकटं पेलण्यासारखी नाहीत. शेतकऱ्यांचं राज्य म्हटलं तर त्यांच्यासाठी काहीतरी पोटभरीचे निर्णय हवेत. योजना राबवतात, पण शेतकऱ्यांना बॅकअप देणं महत्त्वाचं आहे. एकदिवसीय आंदोलन करूनही मागण्या मान्य न झाल्यास अधिक उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा फेडरेशननं दिला. मात्र पत्रकार परिषदेत माजी आमदार संजय बाबा घाटके, विक्रांत पाटील किनीकर, बाबासाहेब देवकर आदी उपस्थित होते.